Subscribe the channel and click on bell icon to get new notification. आता तुम्हाला मी डाएट प्लॅन सांगतोय की डाएट प्लॅन काय नेमका आमचा साधा सोपा डाएट प्लॅन आहे. कडक भूक लागण्याच्या 2 वेळा ओळखा आणि त्या 2 वेळात जेवा. कडक भूक म्हटलं की काही लोकांनी एकमेकाकडे बघितलं म्हणजे काय, कारण आयुष्यामध्ये कडक भूक लागायचा अनुभवच घेतलेला नाही. भुकेच्या आधीच खातात. खूप लोकांना विचारतो मी तुम्ही का खाता, मग लोक काही सांगतात ऊर्जेसाठी खातो, कोणी म्हणतं कॅल्शियम, कोण काय 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 सांगतात. खरं कारण काय माहिती का, तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता, बाकी दुसरं काही कारण नाही आहे. आता समजा 11 वाजता अक्षरधारांनी इथे समोसे फिरवले, किती लोक नाही म्हणणार आहे सांगा बरं. आता जे लोक फॉलो करतात डाएट प्लॅन ते नाही घेणार, निदान माझ्यासमोर तर नाही घेणार, पण बाकीचे लोक सोडणार नाहीत. आणि फुकट असलं तर 2 खातील. पण असं कोणी म्हणणार आहे का की आता 1 तासभर लेक्चर ऐकलं आता समोसा फिरवा जरा, असं कोणी म्हणणार नाही, कारण समोशाची काही भूक नाही कोणाला, पण मिळालं म्हणून आपण खातो, हे लक्षात घ्या. मग कडक भूक लागे, ज्याला कडक भूक केव्हा लागते समजतं तो नशिबान माणूस, त्या 2 वेळा जेवायचं आहे. ज्याला नाही समजत त्यांच्याकरता जगात 2 पॅटर्न आहेत. एक आहे सकाळी 9 संध्याकाळी 6, दुसरा पॅटर्न आहे दुपारी 12:30 1 रात्री 8:30 9. तर कुठल्या एका पॅटर्ननी चालू करून द्या. तुम्हाला 8 दिवसामध्ये ट्रायल अँड एररनी कळेल की आपली भूक 9ला नाही आहे 10ला आहे. त्याप्रमाणे एकदा तुमच्या वेळा ठरल्या की त्याच वेळेला जेवायचं. 15-20 मिनटं मागे पुढे झालं तरी चालेल, पण आज 9ला जेवलं, उद्या 11ला जेवलं, परवा 4ला जेवलं तर काय होईल. कुठला सिग्नल सांगितला मी, स्टार्वेशन सिग्नल, आणि पुन्हा ढेरी बाहेर. म्हणून त्या ठराविक वेळेला जेवायचं. काही लोकांना आम्हाला भूक नसते, एखाद्याला असं होतं भूक लागत नाही त्यावेळेला, कमी खा पण ती वेळ दौडू नका. तुम्ही 9ची वेळ असेल भूक नाही तर ठीक आहे अर्धी पोळीच खा, पण त्या वेळेला खा. 2 वेळा जेवायचं, वेळा फिक्स ठेवायच्या. जेवणामध्ये गोड जेवढं कमी खाल तेवढं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. कारण आपली जी म्हण आहे साखरेचं खाणार त्याला देव देणार, त्याच्या पुढे डायबिटीस हे लक्षात ठेवा. कारण आता मॉडर्न सायंटिस्ट असं म्हणतात की इन्शुलिन अँड शुगर आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीस. आणि रॉबर्ट लस्टिक नावाचा एक डॉक्टर आहे, तो गेली 30 वर्ष शुगर इंडस्ट्रीशी भांडतोय. त्याचं म्हणणं असं आहे की साखर ॲडिक्टिव्ह आहे, साखरेचं व्यसन लागतं. आणि हे तुम्हाला माहिती आहे, तुमच्यापैकी काही लोक असे आहेत की ज्यांना जेवताना काही ना काही गोड खावंच लागतं. नाही मिळालं तर ते गुळाचा खडा तरी खातात. आहेत ना असे लोक, हे सगळे साखरेचे ॲडिक्ट आहेत. तर तो असं म्हणतो की जसं 18 वर्षापर्यंतच्या मुलांना तुम्ही सिगारेट आणि दारू विकायला मनाई आहे, तसं साखर विकायला मनाई करा. इतका तो टोकाची भूमिका घेतो. पण एवढं नाही, निदान जेवढं गोड कमी खाल तेवढं चांगलं. आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा. नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम नाही, ते जे काही खातील ते प्रोटीन चांगले आहेत, पण व्हेजिटेरियन लोकांची मोठी अडचण आहे. कारण पोळी खाल्ली भात खाल्ला तर फक्त 9-10% प्रोटीन आहे त्याच्यात. मग काय करायचं अशा लोकांनी, पोळी थोडी कमी करा आणि मोड आलेलं कडधान्य खा. कमी करा म्हटलं बंद करायचं का, मग काहीही बंद करायचं नाही. जगा वेगळं करायला काही जायचं नाही. मध्यंतरी पोस्ट फिरत होते, मी पोळी सोडली आणि माझं काय हे कमी झालं ते कमी झालं. पोळी खाणाऱ्या पंजाबमध्ये पण लठ्ठपणा आहे आणि भात खाणाऱ्या केरळमध्ये पण लठ्ठपणा आहे. आणि बॅलन्स डाएट खाणाऱ्या अमेरिका आणि भारतामध्ये सगळ्यात लठ्ठपणा जास्त आहे. त्यामुळे काय खाता याला फारसं महत्त्व नाही आहे. तर प्रोटीन वाढवा, कार्बोहायड्रेट थोडे कमी करा, हा एक सल्ला आहे. एकदा जेवायला बसलात की जेवण 55 मिनिटात संपवा. खूप लोक लगेच 2-3 दिवसांनी मला फोन, सर आमचं जेवण 15 मिनिटात संपतं, 55 मिनिटं कसं काय खायचं. लोक त्यांना हवं ते बरोबर ऐकतात. मी असं कुठे म्हटलं का की 55 मिनिटं खा. मी म्हटलं जास्तीत जास्त वेळ 55 मिनिटे का, कारण पुढे गेलात तर इन्शुलिन परत पडणार आहे आणि आपल्याला इन्शुलिन जास्त वेळा तयार नाही करायचं, एकदाच तयार करायचं. म्हणून 55 मिनिटात जेवण संपवा. आणि ही दुसऱ्या काही लोकांची जेन्युइन अडचण असते आणि काही लोक विचारतात प्रश्न, काही विचारत नाहीत, म्हणून तुम्हाला सांगून टाकतो. की काही लोकांचं असं आहे की त्यांना रोज 2 पेग पिल्याशिवाय त्यांचं जेवणच घशाखाली उतरत नाही, असे काही लोक असतात. मग त्यांचा मोठा प्रॉब्लेम येतो. आता काय करायचं, आम्ही काय करायचं. मग त्यांना आम्ही सांगतो की बा अल्कोहोल वाईटच आहे, अल्कोहोलने लिव्हरवर किडनीवर सगळे परिणाम होतात. कुठलाही डॉक्टर तुम्हाला दारू प्या असं सांगणार नाही, मी पण सांगणार नाही. पण तुम्हाला अपरिहार्य असेल, अगदी प्यावंच लागत असेल तर काय, खाणे आणि पिणे हे 55 मिनिटात संपवा. म्हणजे डाएट प्लॅनला काही अडचण नाही आहे. तुमचं लिव्हरचं काय वाट लागायची ती लागेल, तो वेगळा पण.
मग 55 मिनिटात जेवण संपवायचं आणि 2 जेवणांच्या मध्ये काहीही खायचं नाही. इतना सन्नाटा क्यों है भाई? हे या व्याख्यानातलं सगळ्यात क्रूर वाक्य आहे असं लोकांचं म्हणणं आहे की 2 जेवणांच्या मध्ये काही खायचं नाही. पण इलाज नाही. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, मधुमेह टाळायचा असेल तर हे तुम्हाला करावं लागणार. मग आता 2 जेवणांच्या मध्ये काय घेतलेलं चालतं? खूप लोक म्हणाले चला काहीतरी आहे थोडंसं. पण लक्षात घ्या, तुमचं ध्येय असं असायला पाहिजे की 2 वेळा जेवणे आणि मध्ये पाणी पिणे हे ध्येय असायला पाहिजे. हे सगळ्यात बेस्ट आहे. याचे तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळतील. 2 जेवणाच्या मध्ये कुठले पदार्थ अलाउड आहेत आणि का आम्ही अलाउ केले? कारण हे पदार्थ खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होत नाही शरीरात असं आम्हाला प्रयोगांमुळे लक्षात आलं. ते समजण्यासाठी मी 18 पदार्थ खाल्ले, 54 वेळा ब्लड दिलं, 40,000 रुपये खर्च केले, तेव्हा ते शहाणपण आलं. मग कुठले कुठले पदार्थ चालतात? पाणी चालतं, हवं तेवढं प्या. घरी बनवलेलं पातळ ताक, म्हणजे 2 चमचे ताकामध्ये ग्लासभर ताक बनवायचं, 2 चमचे दह्यात, आणि ते हवं तेवढं पिऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तर ग्रीन टी, ब्लॅक टी चालेल, किंवा 25% दूध, 75% पाण्याचा पातळ चहा. कुठल्याच पदार्थामध्ये साखर, शुगर फ्री टाकायचं नाही, कारण शुगर फ्रीने पण इन्शुलिन तयार होतं. शहाळ्याचं पाणी चालेल, मलाई खायची नाही. लगेच 40 रुपयाचं शहाळं आणलं, वाया कशाला घालवायचं? वाया नका घालव, वाटीत काढून ठेवा आणि जेवताना खा, काही अडचण नाही आहे. 1 टोमॅटो खाल्लेला चालतो दिवसभरामध्ये. एवढे पदार्थ खायला परवानगी आहे, कारण याच्यामुळे इन्शुलिन निर्माण होत नाही. आता मी तर माझे प्रयोग केले. आता मला विचारायचं नाही की कोरफड रस चालेल का, गुटखा चालेल का, तंबाखू चालेल का, कारण मी प्रयोग काय केले. आता तुम्ही प्रयोग करा. कसा प्रयोग करायचा? तुम्हाला एखादा पदार्थ जर, कारण लोकांना सकाळी उठल्या उठल्या काय काय खायचं असतं, त्याचे 1000 पदार्थ तरी असतील. काही लोक मेथीचे दाणे भिजवून ठेवतात, ते पाणी पितात. अनेक गोष्टी लोक सकाळी घेतात. मग काय करायचं? लॅबमध्ये जायचं. तुमच्याकडे तर दांडे, मेट्रोपॉलिस, गोळविलकर सगळ्या ठिकाणी लॅबमध्ये कुठे गेलात, तपासणी काय करायची? आपलं कोरफड रस घेऊन जायचं, जेवढं पिता तेवढं. 8 वाजता लॅबमध्ये गेलात तर पहिलं ब्लड द्यायचं, रस प्यायचा तो. मग 8 वाजून 10 मिनिटांनी दुसरं ब्लड आणि 9 वाजता तिसरं ब्लड. म्हणजे एका पदार्थाकरता 3 वेळा ब्लड दिलं. गेल्यानंतर एकदा, तो पदार्थ खाल्ल्यानंतर 10 मिनिटांनी आणि नंतर 60 मिनिटांनी. आता तुम्हाला 3 रिडिंग मिळतील. त्याला सांगायचं इन्शुलिन करायचं आहे, शुगर नाही करायची. इन्शुलिन करायला तुम्हाला 350-400 रुपये लागतील एका सॅम्पलला, म्हणजे 1200 रुपये लागतील एका पदार्थाला. मग काय होईल? 3 रिडिंग तुम्हाला मिळाले. समजा सुरुवातीला 8 वाजता ते 10 होतं, मग 9 झालं आणि मग 6 झालं. याचा अर्थ काय झाला की इन्शुलिन तयार झालं नाही. मग ते तुम्ही कोरफड रस तुम्ही पिऊ शकाल. हे उदाहरण सांगितलं बरं का, नाही तर उद्यापासून कोरफड सुरू. पण समजा असं झालं की पहिल्यांदा 10 होतं आणि 10 मिनिटांनी ते 12वर गेलं, किंवा 12चं 14वर गेलं आणि पुन्हा 16वर गेलं. त्याचा अर्थ काय? इन्शुलिन तयार झालं, म्हणजे तो पदार्थ घेता येणार नाही. किंवा असं झालं की 10चं 12 झालं आणि पुन्हा 9वर आलं, किंवा 10चं 10च राहिलं आणि पुन्हा 12वर गेलं. दोन्ही वेळेला तुम्हाला हे पदार्थ घेता येणार नाही. म्हणजे इन्शुलिन निर्माण दुसऱ्या सॅम्पलमध्ये किंवा तिसऱ्या सॅम्पलमध्ये पहिल्यापेक्षा जास्त असेल, तुम्हाला तो पदार्थ घेता येणार नाही. हे कशाकरता सांगेल तुम्हाला मी, की तुम्ही मला हा प्रश्न आता विचारायचा नाही की कुठला पदार्थ खायचा. आम्ही जे डाएट प्लॅन सांगितलं तेवढे पदार्थ फक्त चालतात. आता डायबिटीसच्या लोकांसाठी सूचना महत्त्वाची अशी आहे की डायबिटीसच्या लोकांनी देखील हा डाएट प्लॅन त्यांना फायदा होतो. माझा बालगंधर्वच्या लेक्चरमध्ये जे लोकांनी यूट्यूबवर ऐकतात त्यात आम्ही असं म्हणायचो पूर्वी की डायबिटीसच्या लोकांनी हा प्लॅन, का त्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये म्हणायचो आम्ही की डायबिटीसच्या लोकांनी करू नका. पण गेल्या 2 वर्षात जे काही आम्ही संशोधन केलं त्याहून असं लक्षात आलं की डायबिटीसच्या लोकांना पण याचा चांगला फायदा होतो. तर डायबिटीसच्या लोकांनी पण करायला हरकत नाही, पण करण्यापूर्वी 2 तपासण्या करायच्या आहेत, HbA1c आणि फास्टिंग. HbA1c मुळे आम्हाला तुमचं गेल्या 3 महिन्यातलं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज समजतं आणि इन्शुलिनच्यामुळे आपल्याला तुमचं इन्शुलिन रेझिस्टन्स काय ते आम्हाला समजतो. या 2 तपासण्या करायच्या, ते रिपोर्ट आम्हाला पाठवायचे. हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला आम्ही एक कागद देणार आहोत, त्याच्यामध्ये ॲडमिनचे नावं आणि मोबाईल नंबर आहेत जे आमच्या अभियानात आहेत. त्यांना तुम्ही त्या व्हॉट्सअपवर तुमचे रिपोर्ट पाठवू शकता. हे रिपोर्ट पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगितलं की डाएट प्लॅन करा, तर डेफिनेटली तुम्ही करू शकता, तुम्हाला फायदा होईल. पण स्वतःच्या मनाने जर केलं आणि लक्ष्मी रोडवर चक्कर येऊन पडलात तर डॉक्टर दीक्षित आणि अभियान जबाबदार नाही, हे लक्षात ठेवा. आता तुमच्या लक्षात आलं की डाएट प्लॅन नेमका काय. आता याला काही शास्त्रीय आधार आहे का, याला काही शास्त्रांचा आधार आहे का? आयुर्वेद म्हणतं 2 काल भुंजती, म्हणजे दिवसात 2 वेळा जेवा. वेदांमध्ये असं लिहिलं आहे की जो माणूस दिवसातून 2दा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल. जैन धर्मामध्ये ब्यासना नावाची कल्पना आहे. त्यात असं म्हटलंय की बे आसन, म्हणजे 2 वेळा बसा आणि 2 वेळा जेवा.
2 जेवणांच्या मध्ये कोमट पाणी प्या असं जैन धर्मात सांगितलेलं आहे. आणि जैन मुनींनी मला सांगितलं की सर आमच्याकडे जेवायला 48 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. मी म्हटलं आम्ही 7 मिनिटाचा ग्रेस पिरियड दिलेला आहे. रॉबर्ट शेल्टन नावाच्या एका डॉक्टरचं पुस्तक माझ्या वाचण्यात आलं. त्याने असं म्हटलं की ग्रीक लोक जे जगात सगळ्यात सुदृढ आहेत ते तसे का होते, तर याचं कारण ते दिवसातून 2दाच फक्त जेवायचे. म्हणजे इतिहास तेच सांगतोय आपल्याला. म्हणून मी आपल्या देवांचे सगळे फोटो पाहिले गुगलवर, तुम्ही बघा, एकाही देवाला ढेरी नाही. तो भारतीय असो परदेशी, कुठल्याही देवाला ढेरी नाही. शंकरासारखे तर 6 पॅक सुद्धा काही त्यातले. आणि जे राक्षस दाखवले त्यांची मात्र ढेरी सुटलेली आहे. त्यामुळे भारतीय समाजामध्ये कधीही ढेरी असण्याला प्रतिष्ठा नव्हती. तुम्ही म्हणाला आम्ही सगळे 21व्या शतकातले लोक, तुम्ही आम्हाला काय सांगता जुनं आयुर्वेद वेद, पण तुमच्यासारखं सांगतो. किंवा डॉक्टर मॅटसन नावाचा एक सायंटिस्ट आहे, त्याचा एक रिसर्च पेपर पब्लिश झाला, मील फ्रिक्वेन्सी अँड टायमिंग इन हेल्थ अँड डिसीज. म्हणजे किती वेळा खायचं आणि कधी खायचं याचा आरोग्यावर काय परिणाम होतो. त्या रिसर्च पेपरमध्ये मॅटसन असं म्हणतो की जगामध्ये सध्या प्रचलित असलेलं 3 वेळा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे हे उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहायला गेलं तर अनैसर्गिक आहे असं डॉक्टर मॅटसन म्हणतो. म्हणजे डॉक्टर मॅटसन तेच सांगतोय, जिचकर तेच सांगत होते, मी तेच सांगतोय, आयुर्वेद तेच सांगतोय, संत तेच सांगतात. 3दा जेवतो तो रोगी. मग आपल्याला कधी समजणार आणि आपण ते कधी करणार हा खरा प्रश्न आहे. कळलेली गोष्ट वळणार कधी हा खरा इथला मोठा प्रश्न आहे. पण याला काही सायंटिफिक एव्हिडन्स आहे का? तुम्ही जर माझं नाव टाकलं डॉक्टर दीक्षित रिसर्च पेपर्स, तुम्हाला रिसर्च पेपर्स मिळतील. त्यातला एक रिसर्च पेपर असा होता की आम्ही 6 महिने लोकांना फॉलो केलं, ज्या लोकांनी डाएट प्लॅन केला. 6 महिन्यामध्ये 6.8 किलो वजन कमी झालं सरासरी. रेंज 3 किलो ते 32 किलो. पुण्याच्याच एक बाई आहे, त्यांचं 32 किलो कमी झालं वजन. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीचं वजन 20 किलो कमी होतं, 25 किलो कमी होतं, त्याचं आयुष्य बदलून जातं. म्हणून हे लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स म्हणतो, यासाठी म्हणतोय. ज्याचा डायबिटीसच्या गोळ्या बंद होतात त्याच्यासाठी लाईफ बदललं आहे, हे लक्षात ठेवा. गरज फक्त प्रामाणिकपणे करण्याची आहे. आणि हा एकमेव डाएट प्लॅन असा आहे की ज्याच्यामध्ये तुमचं पोट आधी जातं, गालफडं कधीही बसत नाही. तुम्ही जिमिंग फिमिंग केलं, खूप प्रोटीन खाल्ले तर काय होतं, पहिल्यांदा गालफडं बसतं. लोक विचारायला सुरुवात करतात घरी काही प्रॉब्लेम. या डाएट प्लॅनमध्ये कोणी असं विचारणार नाही कधी आधी तुमचं पोट जाईल. किती जाईल? 6 महिन्यामध्ये 3.5 सेंटीमीटर सरासरी पोट गेलं लोकांचं. रेंज किती? 1 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर, म्हणजे 4-4 इंच पोट कमी झालं. दुसरा एक पेपर पब्लिश झाला की डायबिटीज प्रिव्हेन्शन कसं होतं. एक आयुर्वेदिक डॉक्टर माझ्याकडे आल्या, त्यांचं उपाशीपोटी इन्शुलिन 24.4 होतं. त्यांनी डाएट प्लॅन वर्षभर केला. 1 वर्षाने त्यांचं इन्शुलिन 5.4 झालं, फास्टिंग इन्शुलिन, आणि वजन 6 किलो कमी झालं बोनस. याचा व्यवहारामध्ये अर्थ काय लक्षात घ्या की जे काम करायला त्यांच्या शरीराला 24 युनिट इन्शुलिन लागत होतं उपाशीपोटी, ते काम आता 5 युनिटमध्ये व्हायला लागलेलं आहे. म्हणजे शरीर इन्शुलिनला सेन्सिटिव्ह झालेलं आहे, म्हणजेच इन्शुलिन रेझिस्टन्स कमी झाला आहे, म्हणजेच डायबिटीस होणार असेल तर तो लांब गेला आहे. नंतर एक पेपर आम्ही पब्लिश केला, मी आणि डॉक्टर संजीव इंदुरकर म्हणून आमच्या औरंगाबादचे मधुमेह तज्ज्ञ आहेत. प्री डायबिटीज रिव्हर्सलचा पेपर आम्ही केला. आता मी तुम्हाला सांगतो की HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन 2 तपासण्या करायला आम्ही सांगतो. कारण काय होतं की तुम्हाला आम्ही जेव्हा ब्लड शुगर करायला सांगतो तेव्हा तुम्ही आदल्या दिवशी जरा कमीच खाऊन जाता आणि गोड तर खातच नाही, कारण आपण डायग्नोज व्हायला घाबरतो. पण HbA1c केलं तर 3 महिन्याचं ॲव्हरेज कळतं. म्हणजे आज जर तुम्ही काही नाही खाल्लं तरी मेमध्ये खाल्लेले हापूस आंबे त्यात दिसतात. मग HbA1c काय 5.6 पर्यंत नॉर्मल आहे. 5.7च्या पुढे गेलं 6.4 पर्यंत त्याला म्हणायचं प्री डायबिटीस, आणि 6.5च्या पुढे गेलं त्याला म्हणायचं डायबिटीस. फास्टिंग इन्शुलिन निरोगी माणसं तर 10च्या खाली असायला पाहिजे, 0च्या जवळ पाहिजे खरं तर, पण 10च्या खाली पाहिजे. 10च्या वर गेलं त्याला प्री डायबिटीस आम्ही म्हणतो. तर अशा प्रकारे तुम्ही जर या तपासण्या, मग आम्ही काय केलं, प्री डायबिटीसचे किती 48 लोक घेतले ज्यांचं HbA1c 5.7 ते 6.4 होतं, आणि त्यांना आम्ही सांगितलं की डाएट प्लॅन करा. आणि या डाएट प्लॅनबरोबर आम्ही एक व्यायाम सांगतो, जो मी सांगायला थोडं विसरलो होतो. तो काय की 45 मिनिटात 4.5 किलोमीटर चालणे, हा एक व्यायाम या डाएट प्लॅन बरोबर आवश्यक आहे. मग चालण्याला पर्याय काय? पोहणे किंवा सायकलिंग करणे हे पर्याय. वय कमी असेल दोरीवरची उड्या पण चालतील, जिने चढउतार करायची तरी पण करू शकता. पण 50च्या नंतर कोणी म्हणे दोरीवरची उड्या मारतं तर काय होईल, गुडघे डॅमेज झाले तर पुढे महिनाभर काही व्यायाम करता येत नाही. म्हणून चालणं हा साधा सोपा व्यायाम आहे, इंजुरी त्यात होत नाही. मग या लोकांना मी काय सांगितलं की डाएट प्लॅन करा आणि 4.5 किलोमीटर चाला.
या सगळ्या लोकांनी ते केलं आणि 3 महिन्यामध्ये हे सगळेच्या सगळे लोक नॉन डायबेटिक झाले. म्हणजे उद्या तुम्ही तपासणी केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की आपलं HbA1c प्री डायबेटिक रेंजमध्ये आहे, तर घाबरू नका. कुठल्याही डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता नाही. 3 महिन्यात तुम्ही हा डाएट प्लॅन करा, तुम्ही नॉन डायबेटिक व्हाल, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. नंतर एक पेपर पब्लिश केला आम्ही की डायबिटीज रिव्हर्सल होऊ शकतं का, जो आशेचा किरण जागृत झाला त्याच्यामुळे झालेला आहे. लातूरचे एक आमचे प्राध्यापक आहेत, प्राध्यापक श्याम, त्यांचं HbA1c 10.1 होतं, 5.6 अप्पर लिमिट आहे, त्यांचं 10.1 होतं. वजन 86 किलो, पोटात अखेर 42 इंच, साखर उपाशीपोटी 213, जेवल्यानंतर 283. डायबिटीज झाला 1 जानेवारी 2017. डॉक्टरांकडे गेले, त्यांना 3 गोळ्या सुरू केल्या. त्यांनी मला फोन केला, म्हणजे मला फायदा होईल का. मी म्हटलं हे शास्त्र आहे, त्याच्यामुळे याच्यावर श्रद्धा असो नसो सगळ्यांना फायदा होतो. श्रद्धा ठेवायची आवश्यकता नाही, शास्त्र आहे, फक्त प्रामाणिकपणे करा, मी सांगतो ते. मी त्यांना म्हटलं 4.5 किलोमीटर चाला. ते म्हणाले नाही मी 6 किलोमीटर चालतो. म्हटलं हरकत नाही, चाला. जे काही कराल ते आयुष्यभर करता आलं पाहिजे अशा पद्धतीने करा, कारण आपल्याला काय 2 महिन्याचा कार्यक्रम नाही आहे. हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे, हा काय डाएट प्लॅन नाहीच आहे, हा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे. ऑगस्टमध्ये त्यांचे रिपोर्ट आम्ही बघितले परत. HbA1c 5.3 झालेला आहे, म्हणजे 10.1चं 5.3. एकही गोळी घेतली नाही, पैसा खर्च केला नाही. वजन 14 किलो कमी झालं, पोटाचा घेर 6.5 इंच कमी झाला, उपाशीपोटी साखर 87, जेवल्यानंतर 120. त्यामुळे प्राध्यापक श्याम हे नॉन डायबेटिक झाले. सांगायचा उद्देश काय की उद्या तुम्ही जर HbA1c केलं आणि ते 8 निघालं, 9 निघालं, 10 निघालं, कितीही निघो, आणि कोणत्याही डॉक्टरांनी तुम्हाला किती औषधं लिहून देऊ, 1 महिना फक्त हा प्रयोग करा. 1 महिन्यात तुमचे डॉक्टर्स म्हणतील की तुमचं जरा इम्प्रूव्हमेंट दिसते. वाटलं त्या गोळ्या घ्या आणि घरी ठेवून द्या, घेऊ नका, आमचे संपर्क साधा फक्त. अशा प्रकारे अनेक पेपर पब्लिश झाले. मग माझ्या असं लक्षात आलं की डायबिटीसच्या पेशंटचं नेमकं काय चाललं आहे. आता ज्या लोकांनी डायबिटीसच्या लोकांनी हातवर केले त्यातल्या कोणालाही प्रश्न विचारला, आम्ही असा अभ्यास केला. डायबिटीसच्या लोकांना आम्ही त्यांची प्रगती विचारली, 1000 पेशंटचा अभ्यास केला. काय प्रगती आहे. डायग्नोज झालो तेव्हा फक्त मेटफॉर्मिन चालू होतं, 2 वर्षांनी गोळ्यांचे डोस वाढले, 4 वर्षांनी ग्लिपिराइड ॲड केलं, 8 वर्षांनी पायग्लिडाझोन ॲड केलं, 12 वर्षांनी इन्शुलिन चालू केलं, 15 वर्षांनी किडनी डॅमेज, 18 वर्षांनी डोळे गेले. हीच प्रगती आहे ना सगळ्यांची. असं कोणी आहे का जो म्हणतो माझ्या 4 गोळ्या चालू होत्या आता 2 गोळ्या चालू आहेत. असं कोणीच नाही आहे. मग इतके बुद्धिमान डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट देत आहेत, मग असं का घडते डायबिटीसमध्ये. याचं कारण असं आहे की आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी ही जी परिस्थिती आहे की डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, जीवनशैलीमुळे झालेला आजार आहे. याचं उत्तर कुठे मिळणार आहे. जीवनशैली बदलातच मिळणार आहे, गोळ्या औषधामध्ये मिळणार नाही. आणि आमचं डायरेक्शन सगळं गोळ्या औषधांकडे आहे, त्यामुळे ही भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. जोपर्यंत तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफाय करत नाही, आणि हे जागतिक संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे की डायबिटीज प्रिव्हेन्शनमध्ये गोळ्यांपेक्षा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे जास्त इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे या अभियानाचं आमचं ध्येय काय आहे. तुम्हाला जर डायबिटीज झाला आणि तुम्ही डायबेटॉलॉजिस्टकडे गेलात, त्यांनी तुम्हाला काय सांगावं की गोळ्या औषधांचं नंतर बघू, आधी 2 वेळा जेवा आणि 4.5 किलोमीटर चाला. 3 महिन्यात तुमच्यावर जर चांगला परिणाम नाही दिसला तर मग गोळ्या द्यायचा का आपण विचार करू, असं कोणी सांगायला पाहिजे. डायबेटॉलॉजी सांगायला पाहिजे, असं आमचं ध्येय आहे. आणि हा देश आपला आणि हे विश्व हे या दोन्ही आजारापासून मुक्त व्हावं असं आमचं ध्येय आहे. तुमच्याकडनं माझी अपेक्षा काय आहे. माझ्यावर विश्वास ठेवू नका. मी जे सांगितलं ते जर तुम्हाला शास्त्र असं वाटलं, जे तुमच्या तर्काला पटलं, तर उद्यापासून हा प्रयोग सुरू करा. लक्षात घ्या, कुठल्याही डाएट प्लॅनचा इफेक्ट यायला 3 महिने लागतात. मध्ये अर्ध्यात सोडू नका, कारण 8-10 दिवसात काही होणार नाही आहे. 3 महिने प्रयोग करा. 3 महिन्यांनी तुम्हाला कोणी काही कन्व्हिन्स करायची आवश्यकता नाही, तुम्हीच लोकांना सांगायला लागा. तुमच्या आयुष्यातले फक्त 3 महिने मागतोय. 3 महिने तुम्ही इतके अनेक प्रयोग केले असतील वर्षानुवर्ष, 3च महिने फक्त प्रयोग करा. 3 महिन्यांनी तुम्हाला फायदा झाला की या अभियानामध्ये आमच्याबरोबर सामील व्हा, असं मी तुम्हाला आवाहन करतो. बाकी तुम्ही काय आमच्या संशोधनामध्ये मदत करू शकता, व्याख्यानं आयोजित करू शकता. आत्ता जे माझ्याबरोबर लोक होते, डॉक्टर वेदा आहे, संतोष आहे, शिल्पा आहे, अर्चना, हे सगळे लोक, तुम्हाला जर व्याख्यान पाहिजे असेल तुमच्या कॉलनीमध्ये 50 लोक जमणार आहेत, महिला मंडळ आहे, युवक मंडळ आहे, आमचे लोक कुठेही येऊन व्याख्यान घ्यायला तयार आहेत.
त्यांची तुमच्याकडनं अपेक्षा काय आहे की जायचा यायचा फक्त खर्च द्या, त्यांना भुर्दंड नको बसायला एवढंच. पण हे सगळं करायला आम्ही तयार आहोत. तर हे तुम्ही नक्की करू शकता. आमच्या व्याख्यानाला लोक येऊ शकतील. आता महत्त्वाची गोष्ट